आणि राज्य सरकार ह्याच्यातून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल, कसं तुमच्या संसाराला आधार देता येईल याबद्दलचं काम आमचं सगळ्यांचं चाललेलं आहे। संकट मोठं आहे मित्रांनो, भगिनींनो। त्याच्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये खूप नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीची पण मदत आजपासून 5,000 रुपये आणि धान्य आम्ही देतोय। त्यांना चांगली घरं पुढं आता तुमचं सगळ्यांचं म्हणजे गावकऱ्यांतल्या काही सहकारी माझ्याबरोबर होते, ते म्हणले की दादा इथं नेहमीच पाणी येतं, तुम्ही आम्हाला दुसरी जागा घेऊन आमचं दुसरीकडे पुनर्वसन करा। ते पुनर्वसनला तुमची सगळ्यांची संमती असेल तर तो विचार करावा लागेल। इथं आपल्या शाळेला काही खोल्या कमी पडतात, तिथं त्या अधिकच्या खोल्या द्यायच्यात, कारण मुलांना तिथं बसायची सोय नाही आहे। अशा प्रकारच्या अनेक अडचणी आज इथं आल्यानंतर बघायला मिळाल्यात। काल मी येणार होतो, पण काल मला धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये उशीर झाला आणि मी रात्री 11:30-12ला आलो बीडमध्ये। 11:30-12ला तुमच्याकडे येणं तर अवघड होतं, कारण तुम्ही पण सगळेजण आपल्या म्हणजे आपल्या घरामध्ये असाल, झोपलेला असाल, म्हणून म्हटलं सकाळी लवकर जाऊन तुम्हाला भेटावं। त्याच उद्देशाने मी सगळ्या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना घेऊन आलेलो आहे। शासन तुमच्या पाठीशी आहे, तिथं कुठेही आम्ही अडचणी येऊन देणार नाही। आता मी तुमचा पालकमंत्री असल्यामुळे मी आढावा पण वरचेवर त्या ठिकाणी घेतोय। एक आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, उद्याच्या 26, 27, 28ला पण मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारे हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून ती काळजी घेतली पाहिजे। आता जिथं काही नुकसान झाले त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही गावकऱ्यांनी एकत्र बसा आणि लवकर मला सांगा की बाबा तुमचं पुनर्वसन करायचं का। आत्ता एकाने सांगितलं की दादा इथं 3-4 एकर माझी जमीन आहे, मी द्यायला तयार आहे, परंतु 3-4 एकरामध्ये काही गावाचं पुनर्वसन होणार नाही। मला उपसरपंचांनी सांगितलं की दादा आमचा साधारण 300च्या वर उमरा आहे, आपण साधारण उमऱ्याची भाषा बोलतो तर 300च्या वर आहे, तर तुम्ही सगळ्यांनीच त्याबद्दलचा विचार करा। इतर पण निवेदन आहेत, पण मी एवढंच तुम्हाला सांगतो, तुम्ही एकटा आहोत असं अजिबात समजू नका। तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। इथला तुमच्या पुलाचं पण काहीतरी नादुरुस्त, थांबा बोलू दे ना, कुठं हातपार वर चाललाय डाग, थांब जरा, त्याच्यामध्ये तुमचंही ऐकून घेतो बाबा, मी ऐकून घ्यायलाच आलेलो आहे। तर त्यामध्ये आत्ता ज्या काही सूचना उपसरपंचांनी किंवा गावातल्या इतर प्रमुख मंडळींनी, काही माझ्या मावश्या किंवा माझ्या लाडक्या बहिणी पण मला भेटल्या, त्यांनी पण त्यांची जी काही अडचण आहे ती सांगितलेली आहे। आमच्याकडं तलाठी आपल्या इतर लेडीज आहे, त्यांनी पण लिस्ट तयार केलेली आहे आणि ह्याच्यात कुठं कुणाला वगळलं जाणार नाही। ज्याचं नुकसान झालंय त्याला मदत करण्याची भूमिका ही आमची राहील। ज्यांच्या विहिरीमध्ये गाळ गेलेला आहे तो गाळ काढण्याच्या करता पण त्यांना सरकारच्या वतीनं पैसे दिले जातील आणि पुन्हा तुमची विहीर पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही काम करावं लागेल त्या कामाकरता पण निधी आमच्याकडनं त्या ठिकाणी दिला जाईल। काल मुख्यमंत्री पण त्यांनी सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातले काही भाग केला, आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण काही भाग केला, काही इतर मंत्र्यांनी पण जालना असेल, संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, परभणी असेल, असे वेगवेगळे बुलढाणा वगैरे त्या भागात ते गेलेले। मी काल सोलापूर आणि धाराशिवचा भाग केला। आपल्या इकडच्या वरनं काही नद्या उगम पावतात आणि त्याचं पाणी येतं, ते किती येतं, काय येतं, काही पुलाची उंची वर करावी लागेल, उचलून पूल घ्यावा लागेल, ते पण आम्ही करतोय। साधारण आता पायपा टाकायच्या नाहीत, त्याच्यामध्ये एक तर डक्ट टाकायचे किंवा आर्च टाकायच्या, अशा प्रकारे आम्ही ठरवलेलं आहे। आता ह्याच्या व्यतिरिक्त काही राहिलेलं असेल तर सांगा, मी ऐकायला तयार आहे। ऐक तू किती टक्के आहे दिव्यांग आहे? हां, मग 93% आहे। तर आपण लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिना देतो, तुमच्याकरता 2,500 रुपये महिना आपण सुरू केलेला आहे। कॅबिनेटचा निर्णय झालेला आहे। माझं तहसीलदारांना विनंती आहे की त्यांची नाव घ्या आणि ते दिव्यांगामध्ये मोडतायत 93%। फक्त त्याच्यामध्ये आम्ही एकदा पुन्हा तपासून घेणार आहे, कारण तुकाराम मुंडेंनी ते आदेश दिलेले आहेत। आपल्याला एवढंच पाहिजे आणि दिसतोच आहे, त्याच्यामुळे तो काही अडचण येणार, तरी देखील कागदपत्र घ्या। होय, ऐक ना जरा, तर
आणि म्हणजे दिव्यांग असल्यामुळे तुम्हाला आम्ही 2,500 केलेले, तर त्या पद्धतीनं माहिती, आणि डायरेक्ट डीबीटी केलेलं आहे, आणि डायरेक्ट डीबीटी तुमच्या अकाउंटला येणार आहे. दुसरी गोष्ट, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मला सांगायचं आहे, माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की आम्ही खूप मोठं जबाबदारी उचललेली आहे सगळ्यांनी मिळून तुम्हाला सहकार्य करण्याच्या करता. मला एक माझी विधवा भगिनी भेटली, तिचा मोबाईल तिच्या मुलाच्या ताब्यात पडला. अलीकडं मुलं आईवडिलांना माहिती नसतं आणि काहीतरी गेम खेळतात, त्याच्यातनं तो कदाचित, मी आता पोलिसांना सांगितलं, इथं SP आहेत, जिल्ह्याचे पोलिसांचे प्रमुख इथं आहेत, मी त्यांना सांगितलं की ते तपासा. बहुतेक तो मुलगा त्याच्यातनं पैसे सगळे, आईचे 1 लाख वर काही हजार रुपये होते, ते सगळं हारलेला दिसतोय. तरी आम्ही सायबर क्राईम म्हणून त्याची नोंद घेतोय, ते तपासतोय. तुम्ही पुरुष मंडळी, आपल्याला आपल्या मुलांना, मातांनो, भगिनींनो, मुलींनो, जन्म दिल्यानंतर आपला मुलगा काय करतोय काय नाही, जर ते त्याच्यात हारले असतील आणि ते पैसे गेले असतील तर पंचायत आहे. पण कुणीतरी स्वतःच्या स्वार्थाकरता काही केलेलं असेल तर ते आम्ही शोधून काढू. तर आता यंत्रणा खूप निघालेली आहे. आणि ती भगिनी मला सांगत होती की दादा, दर महिन्याला 1,500 रुपये मिळायचे, ते पण मी त्याच्यातच टाकत होते. असं करू नका बाबांनो. एक तर पै महत्त्वाचे असते, कसं तुम्ही पैसा जमून संसार चालवता ते आम्हालाही माहिती आहे, कारण मी पण ग्रामीण भागातून आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळं अशा गोष्टी मधल्या काळात पंतप्रधानांनी पण हे सगळं गेम हे रद्द म्हणजे थांबवायचे, त्यांना परमिशन द्यायचे नाही, अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. नक्की काय झालंय, कधी झालंय, तो निर्णय व्हायच्या आधी झालंय का नंतर झालंय, परंतु आता एवढ्या माझ्या भगिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. मला सगळ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करायची की कृपा करून तुमचे फोन आणि ते पैसे असे जाणार नाही, एवढी काळजी तर घ्या. पुरुष मंडळींनो, तुम्ही पण घ्या, माझी विनंती आहे. आणि मी तुमचा पालकमंत्री असल्यावर वरच्यावरच येणार आहेत. इथं तुमच्या SDO, तुम्ही इथंच आहेत ना, SDO इथलेच आहेत, हे SDO आहेत म्हणजे प्रांत आहेत, हे तुमचे मामलेदार आहेत आणि हे तुमचे कलेक्टर आहेत, आणि मी तुमचा पालकमंत्री आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. आपण काळजी करू नका, कुठं अडचण येऊन देणार नाही. फक्त ह्या सगळ्या संकटाचा गैरफायदा कोणी घेण्याचा प्रयत्न करू नका. ज्याचं त्या ठिकाणी नुकसान झालंय त्याला आपण व्यवस्थितपणे मदत करू. ठीक आहे, धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.